नमस्कार सर्वांना, सीमाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी करते खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा लागणाऱ्या कापण्या आणि आषाढ महिन्यात केल्या जाणाऱ्या आणि महाराष्ट्रात खाल्ला जाणारा हा पदार्थ आहे. इथं मी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे आणि गूळ आहे तो घेताना आपण ब्राऊन कलरचा जो गूळ आहे तो घ्यायचा. आणि तो गूळ जो आहे तो गुढीला भरपूर असा असतो आणि त्यामध्ये 1 कप मी पाणी घातलेलं आहे. आणि हा गूळ जो आहे तो फक्त आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. आणि हा गूळ वितळवताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती बारीकच ठेवायची आहे आणि बारीक गॅसवर फक्त आपल्याला हा गूळ जो आहे तो वितळवून घ्यायचा आहे. यासाठी आपण तो सतत हलवत राहायचा आहे. आषाढ महिन्यात केल्या जाणाऱ्या या कापण्या ज्या आहेत या आपला महाराष्ट्रातला पारंपरिक असा पदार्थ आहे आणि आवर्जून खाल्ला जाणारा हा पदार्थ आणि अगदी सोप्या पद्धतीनं केला जाणारा हा पदार्थ आहे. आणि सर्वांना आवडणारा हा पदार्थ घरोघरी केला जातो. गूळ वितळवण्यासाठी एकसारखा आपल्याला हलवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गुळाची पूडही यामध्ये घालू शकता. आणि गूळ वितळल्यानंतर जे पाणी आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे. गुळाचं हे जे पाणी आहे ते पूर्ण थंड झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला घालायची आहे 4 कप एवढी कणिक. आणि ही जी कणिक आहे ती आपण थोडी थोडी अशी घालून घ्यायची आहे. त्यामध्येच मी घालते पाव कप एवढं बेसन. तुम्हाला जर मऊ असं कापणी खायची असेल तर तुम्ही जास्त बेसनचा इथं वापर केला तरीही चालू शकतो. यामध्ये मी घातलं आहे अर्धा चमचा एवढं मीठ, 1 चमचा एवढी सुंठ पावडर, पाव चमचा एवढा वेलदोडा जायफळ पूड आणि 2 चमचे एवढे तेल घालायचे. हे तेल घातल्यामुळं काय होतं की आपण जी कापणी करणार आहोत ती खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यास यामुळे मदत होते. आणि हे जे पीठ आहे हे आपल्याला आता मळून घ्यायचं आहे. आणि मळून घेत असताना जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं आपल्याला मध्यम प्रकारचं असं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. आणि यामध्ये थोडं थोडं असं जे गव्हाचं पीठ आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे. आणि या ज्या कापण्या आहेत याला तेलही तळण्यासाठी फार कमी असं लागतं आणि कमी तेलात हा भरपूर असा होणारा पदार्थ आहे. जेव्हा पावसाच्या दिवसात जास्त पाऊस असतो त्यावेळेस बाहेर जाता येत नाही, त्यावेळेस पूर्वीच्या काळी या कापण्या केल्या जायच्या आणि आषाढ महिन्यात या कापण्या घरोघरी बनवल्या जातात. आणि हे पीठ जे आहे ते आता मी मळून घेते आणि तुम्ही पाहू शकता आपल्याला थोडं थोडं करत पीठ घालायचं आहे. तर जे गुळाचं पाणी आहे त्याच्या अंदाजानुसारच आपल्याला पीठ घालायचं आहे. आणि इथं मी 4.5 कप एवढं पीठ गव्हाचं जे आहे ते घातलेलं आहे. आणि आता आपलं हे कापण्याचं जे पीठ आहे ते मळून झालेलं आहे आणि याला आपण तेल लावायचं आहे आणि एक 10 ते 15 मिनटं हे जे पीठ आहे ते आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे. जर तुम्ही कडक कापणी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बेसन पिठाचा वापर या कापण्यामध्ये कमी केला तरीही चालू शकतं. कारण जेव्हा आपण कापणी करतो त्यावेळेस जर तुम्ही जाड कापणी लाटली तर ती कापणी मऊ अशी तयार होते आणि तुम्ही जेवढी पातळ लाटाल तेवढी ती कापणी पातळ आणि कुरकुरीत अशी छान लागते. आता मळलेल्या पिठाचे मी एकसारखे 5 असे गोळे केलेले आहेत. आणि गोळ्याला आपण आधीच खसखस जी आहे ती लावून घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही जर पीठ भरभरून नंतर जर खसखस लावली तर ती खसखस पडू शकते. यासाठी आपण सुरुवातीलाच ही खसखस जी आहे ती लावून घ्यायची आहे. खसखस लावण्यामुळे या कापण्यांना जी आहे ती खमंग अशी चव येते आणि तुम्ही जर भरपूर प्रमाणात अशी खसखस लावली तर या कापण्यांची चव फार छान लागते. आणि इथं मी पातळसर अशी ही लाटिंबी आहे ती लाटून घेते. जर तुम्हाला मऊसूत अशा खायच्या असतील तर तुम्ही ही जी लाटिंबी आहे ती तुम्ही जाडसर अशी लाटली तरीही चालू शकतं. साधारणपणे 1 ते 2 सेंटीमीटर एवढ्या जाडीची आपल्याला ही लाटी जी आहे ते लाटून घ्यायची आहे. अगदी कोरड्या पिठाचा अजिबातही न वापर करता नुसत्या खसखस लावलेल्या या लाटिंबीला छान असा आकार देता येतो. आणि तुम्ही हव्या त्या स्वरूपात त्याचा आकार देऊन तुम्ही जी कापणी आहे ती लाटू शकता. अगदी कमी वेळात होणारा हा जो पदार्थ आहे तो घरातल्या सर्वांना अगदी आवडतोच असं हा पदार्थ आहे. त्याची जी लाटी आहे त्याच्या कडेचा जो भाग आहे तो आपण काढून घेणार आहोत. आणि साधारणपणे 2 इंच जाडीच्या किंवा 1.5 इंच जाडीची आपण ही कापणी जी आहे ती कट करून घ्यायची आहे. आणि एकसारखी आणि सरळ यासाठी आपण कापून घ्यायची आहे. तुम्ही कापण्यासाठी सुरीचा किंवा फिरकीचाही वापर करू शकता. जसा तुम्हाला हवा असेल तसा तुम्ही आकार देऊ शकता. आणि इथं तिरक्या साईजमध्ये आपल्याला दुसरे
कापून घ्यायची आहे. याला कापणीचा आकार सहजच येतो. लहान मोठ्या आकारात तुम्ही ही कापणीचा जो आकार आहे तो कट करू शकता. त्याच्या कापण्या आहेत त्या आपल्याला सगळ्या ज्या गोळ्यांच्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत. आता बघा, पाहू शकता तुम्ही कापणीचा आकार छान आलेला आहे आणि सगळ्या ज्या कापण्या आहेत त्या मी लाटून घेतलेल्या आहे. आणि इथं कढईमध्ये आपल्याला तेल तापवण्यासाठी ठेवायचं आहे आणि तेल तापल्यानंतर आपल्याला यामध्ये एक एक करत कापण्या या ज्या आहेत त्या सोडून घ्यायच्या आहेत आणि उलटवून अशा आपल्याला एकसारख्या त्या तळून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला तुम्ही तेल तापेपर्यंत गॅसची फ्लेम ही मोठी केली तरीही चालू शकतं आणि नंतर तुम्ही बारीक गॅसवर खमंग अशी कापणी तळू शकता. आणि कापणी खमंग अशी तळून झाल्यानंतर ती आपण याला काढून घ्यायची आहे. त्यासाठी आपण ज्या कापण्या टाकलेल्या आहेत त्या एका बाजूने आपण तळून घेतल्यानंतर त्या उलटवून घ्यायच्या आहेत. तुम्हाला हव्या त्या कलरवर तुम्ही ही कापणी जी आहे ती तळून घेऊ शकता. पण कापणीचा कलर जो असतो तो ब्राऊनच असतो आणि चांगली खमंग अशी चवीला जर तुम्हाला कापणी हवी असेल तर तुम्ही कापणी ही चांगली खमंग अशी तळण्यासाठी लालसर अशी तळून घेतली तरीही चालू शकतं. एका बाजूनं कापणी तळून झाल्यानंतर आपल्याला ती उलटवून घ्यायची आहे आणि उलटवत असताना आपल्याला ती पटपट अशी उलटवून घ्यायची आहे. आषाढ महिन्यात केला जाणारा अजून एक पदार्थ म्हणजे चकली. आणि या दिवसात चकली ही बऱ्याच घरामध्ये केली जाते आणि कापणी आणि चकली असली की मुलांना बाकीचं तुम्ही जेव्हा वरचं खायला मुलं मागतात त्याऐवजी तुम्ही हे घरात केलेले पदार्थ जर त्यांना दिले तर हे अधिक पौष्टिक असे असू शकतात. या कापण्या ज्या आहेत त्या बारीक गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत. त्यामुळे साधारणपणे 5 ते 7 मिनिटं एवढा एक आपल्याला तेलामध्ये टाकलेला जो घाणा आहे तो तळण्यासाठी लागतो. म्हणजे कापण्या ह्या खमंग अशा तळून होतात, त्या खुसखुशीतही होतात. प्रत्येक भागामध्ये प्रत्येक सणानुसार वेगवेगळे असे पदार्थ बनवले जातात. जसा महाराष्ट्रामध्ये कापण्या हा पदार्थ बनवला जातो तर वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे पदार्थ असे तयार केले जातात. तर इथं जे आपल्या कापण्या आहेत त्या अजून आपल्याला ब्राऊन कलरवर तळून घ्यायच्या आहेत. आपली महाराष्ट्राची जशी वारी असते तसेच हे महाराष्ट्राचे काही काही पदार्थ जे आहेत आणि पारंपरिक आहेत ते महाराष्ट्रामध्ये फार फेमस असे आहेत आणि आपल्या आजी आणि आईपासून आपण हे पदार्थ बनवत आलेलो आहे. अशी ही कापण्याची जी पाककृती आहे सहज अगदी होणारी आणि सर्वांना आवडणारी अशी आहे. खमंग अशी होणारी आणि प्रत्येकाच्या आवडीची अशी कापणी जी आहे ती तळून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता छान अशी खमंग अशी तळल्यानंतर तिला वेगळा स्वाद असा येतो आणि खुसखुशीत लागणारी ही जी कापणीची जी रेसिपी आहे तुम्ही ही करून पहा आणि आपल्या कॉमेंटमध्ये तुम्ही अभिप्राय द्या. तर पाहू शकता ह्या कापण्याचं जे घाणा आहे तो तळून झालेला आहे आणि आपण आता डिशमध्ये तो सर्व करणार आहोत. खमंग आणि खुसखुशीत अशा लागणाऱ्या आणि सर्वांच्या आवडीच्या अशा कापण्या इथं तयार झालेल्या आहेत. हे चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट ही करा आणि तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा.